हिमाद्रिश्चैव दक्षिणं वसुदेव भारत नाम भारतीय अर्थात ते प्रचंड हिमालयापासून ते दक्षिणेच्या अथांग समुद्रापर्यंत पसरलेला हा आपला भारत देश आणि या देशात राहणारे आपण सर्व स्वतःला अभिमानाने भारतीय म्हणतो. नमस्कार. योग म्हणजे कांडे इयत्ता पाचवी. आदरणीय व्यासपीठ, शिक्षक वृंद तसेच पालक वर्ग व माझे मित्र-मैत्रिणी, आज तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. आजचा दिवस तर विजय होण्याचा नाही, आजचा दिवस आहे आपल्या स्वातंत्र्यवीरांच्या त्यागाला नमन करण्याचा आणि स्वतःला एक प्रश्न विचारायचा की हे स्वातंत्र्य आपल्याला सहज मिळाले का? नाही. आपल्या असंख्य स्वातंत्र्यवीरांनी स्वतःचे संपूर्ण आयुष्य भारत मातेला समर्पित केले, मृत्यूवास भोगला, अनंत यातना सहन केल्या, घरावर कृषीपत्र ठेवले, कारण त्यांच्या मनात एकच ध्यास होता, एकच स्वप्न होतं, ते म्हणजे स्वातंत्र्य. म्हणूनच 15 ऑगस्ट 1947 हा आपल्या इतिहासातील सुवर्णदिन म्हणून आपण दरवर्षी साजरा करतो. आज आपण स्वातंत्र्याच्या 80 वर्षात पदार्पण करत आहोत. स्वातंत्र्यानंतर भारताने जगाला दाखवून दिले आहे की आता भारत थांबणार नाही, आता भारत झुकणार नाही, आता भारत जगाच्या पाठीवर महासत्ता म्हणून आपलं स्थान निर्माण करणार आहे. आर्थिक क्षेत्र असो, विज्ञान असो, तंत्रज्ञान असो, अंतराळ क्षेत्र असो किंवा संरक्षण क्षेत्र असो, प्रत्येक क्षेत्रात भारताने आपली योग्यता सिद्ध केली आहे. पण मित्रांनो, हे सगळं सांगताना मला एक प्रश्न निर्माण होतो. आपण खरोखरच त्या संस्कारांना आणि त्या स्वातंत्र्याला आपण न्याय देतोय का? आंदोलन करणे, प्रश्न विचारणे, आपल्या हक्कांसाठी आवाज उठवणे हा लोकशाहीने आपल्याला दिलेला अधिकार आहे. पण आपला आवाज किती मोठा असला तरी आपली भाषा असभ्य असण्याची गरज आहे का? आपण भारत भूमीचे नागरिक आहोत. येथील आपल्या आजी आजोबांनी आपल्याला मांडीवर बसून लोकांचा घास भरवला. रात्री झोपताना प्रभू श्रीराम, भगवान कृष्ण, महाराणा प्रताप व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाच्या कथा ऐकवल्या. मोठ्यांचा आदर करावा, सत्तेसाठी न्यायासाठी उभं राहावं आणि शौर्याने जगावं, हे संस्कार आपल्याला या मातीतून मिळाले. आणि जर मग आपण स्वातंत्र्याच्या नावाखाली एकमेकांचा अर्वाच्य भाषेत अपमान करू लागलो तर आपण त्यांची कोणती प्रगती साधतो? मित्रांनो, आपल्या स्वातंत्र्यवीरांनी मोठ्या कष्टाने हा स्वतंत्र भारत दिला आहे. आता त्यांना अभिमान वाटेल असं सुसंस्कृत, सामर्थ्यवान आणि एकसंध भारत घडवण्याची जबाबदारी ही आपली आहे. स्वातंत्र्य म्हणजे जबाबदारीने बोलण्याची ताकद. देशभक्ती म्हणजे फक्त हातात तिरंगा धरणे नाही. देशभक्ती म्हणजे तिरंग्याचा मान आपल्या आचरणातून राखणे. म्हणून आजच्या पवित्र दिनी आपण संकल्प करूया की प्रामाणिकपणे मेहनत करून आपण या भारत मातेची संस्कृती आणि संस्कार जपू. भारत मातेची मान जगाच्या पाठीवर सरळ उंच ठेवू. या देशाला महासत्ता बनवू. भारत माता की